सरकार कुठेही हातावर हात धरून नाहीये। आजपर्यंत या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक केली, त्याच्यामध्ये एमपीएससीचा एक अधिकारी देखील आहे, त्याला अटक केली। सरकार कोणाला पाठीशी घालते? सरकार आमचं आहे तर कारवाई देखील आम्हीच करतोय, आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही। परंतु याच्यात राजकारण कोण करतंय? राजकारण रोहित पवार करतायत। आमचा रोहित पवारांना सवाल आहे की तुम्ही बेगडी राजकारण करतायत। तुम्ही त्या सुनील गाडवे बद्दल प्रश्न विचारतात, पण तो सुनील गाडवे तुमचा राईट हँड म्हणून काम करतोय, त्याच्यावर उत्तर देणार आहेत का? त्याच्यावर आधी खुलासा करा आणि मग इतरांना प्रश्न करा। सरकार आमचं आहे, कारवाई देखील करतायत। पोलिसांनी कालपर्यंत 6 आरोपींना बेड्या ठोकल्यात, 6 आरोपींना अटक केली। असं झालंय काय सरकार आमचं आहे म्हणून कुणाला पाठीशी घातलं, कुणाला अटक केली नाही, कुणावर कारवाई केली नाही, कुणावर गुन्हा दाखल केला नाही? जे कोणी दोषी असतील, मग तो एक क्लासचा चालक असेल किंवा अन्य कोणी असेल, या सगळ्यांना अटक करून चौकशी केली जाते। या चौकशीमध्ये हे रॅकेट जर का आणखी मोठं निघालं, याच्यामध्ये आणखी कोणाचा संबंध सहभाग आला तर त्याची कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। परंतु सुनील गाडवे आणि रोहित पवार यांचा रिश्ता नेमका काय आहे, यांचे संबंध नेमके काय आहेत, हा राईट हँड म्हणून तुमचा कधीपासून काम करतो, याचं उत्तर रोहित पवार देणार आहेत का? रोहित पवार एक पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत का माझा आणि सुनील गाडवेंचा संबंध असा असा आला, इतके वर्ष झाले आहे, माझा राईट हँड म्हणून इतके वर्ष काम करतो? याबद्दल रोहित पवारांनी बोलायला हवं, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं। सुनील गाडवे यांचा आता भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही। ते आरोप करतात की ते अभिमन्यू पवार यांचे पीए होते। माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं, अभिमन्यू पवार यांचे सुनील गाडवे कधीही पीए नव्हते, कधीही त्यांना पीए म्हणून ठेवले नाही। अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्यामध्ये हा सुनील गाडवे होते। परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही पीए म्हणून सुनील गाडवे यांनी काम केलेलं नाही। परंतु रोहित पवारांचा राईट हँड म्हणून मात्र सुनील गाडवे काम करतोय, हे सातत्यानं समोर येतोय। हा सुनील गाडवेंचा फोटो, ज्याच्यामध्ये रोहित पवार, सुनील गाडवे एकत्रित आहेत। आता रोहित पवारांचा राईट हँड असलेला सुनील गाडवे आहे, याबद्दल त्यांनी खुलासा करायला हवा। रोहित पवारांनी महबूब शेखला पुढे करण्याच्या ऐवजी स्वतः रोहित पवारांनी पुढे यावं आणि याच्यावर पत्रकार परिषद घ्यावी। नाहीतरी रोहित पवार रोज उठून पत्रकार परिषद घेतात, रोज पत्रकारांच्या प्रश्नांना समोर जातात। मग आज रोहित पवार गप्प का आहेत? आज रोहित पवार पळ का काढतायत? मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका आज रोहित पवारांनी का घेतली आणि महबूब शेखला समोर का केलं? रोहित पवारांमध्ये हिम्मत असेल तर महबूब शेखला पुढे घेऊ नका, महबूब शेखला सांगू नका। स्वतः रोहित पवारांनी या प्रकरणात पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ये रिश्ता क्या कहलाता है। रोहित पवार आणि सुनील गाडवेंचे संबंध काय आहेत याचा खुलासा रोहित पवारांनी करावा। माझा थेट आरोप आहे की हा सुनील गाडवे रोहित पवार यांचा राईट हँड म्हणून काम करतो। याबद्दल महबूब शेख किंवा इतर कोणी खुलासा करण्याच्या ऐवजी स्वतः रोहित पवारांनी पत्रकार परिषद घ्यावी, स्वतः रोहित पवारांनी या संदर्भात खुलासा करावा। खूप खूप धन्यवाद। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावरती पलटवार केलाय। सुनील गाडवेचे रोहित पवारांसोबतचे फोटो आहेत। अभिमन्यू पवारांचे ते कधी पीए नव्हते, सुनील गाडवे रोहित पवारांचा उजवा हात असं नवनाथ बन म्हणाले। सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही, रोहित पवारांकडनं राजकारण केलं जातंय। सरकारनं कालपासून 6